आनंदजी वृद्धाश्रमाच्या खोलीत बसले आहेत. आनंदजी आता महिनाभरापूर्वी वृद्धाश्रमात आलेले आहेत. पण आनंदजींना इथे राहावंसं वाटत नाही. त्यांना पुन्हा पुन्हा त्यांच्या कुटुंबाची आठवण येते. त्यांच्या नातवाची आठवण काढत होते. ते त्यांच्या मनातून त्यांच्या नातवासोबत असलेली ओढ काढू शकत नव्हते. त्यांच्या डोळ्यातील ओलावा बाहेर येऊन त्यांच्या गालावर पडतो. त्यांना त्यांच्या कुटुंबाची खूप आठवण येत होती आणि विचार करत होते की कोणत्या परिस्थितीत वृद्धाश्रमाच्या लोकांनी त्यांना सांभाळून घेतले होते. आजही त्यांना तो दिवस विसरता येत नव्हता आणि त्याच गोष्टीचा विचार करू लागले. एक छोटीशी गोष्ट होती ज्यामुळे मुलगा आणि सून यांनी घर डोक्यावर घेतले होते. आणि तो दिवस त्यांना पुन्हा आठवू लागतो. मुलगा जेव्हा ऑफिसमधून घरी येतो, तेव्हा आनंदजी त्यांच्या मुलाला म्हणतात की, माझी तब्येत बरी नाही बेटा. बीपी वर खाली होत आहे. मला डॉक्टर जवळ घेऊन चल. तेव्हा मुलगा जरा रागातच त्यांना म्हणाला की, रोजच छोट्या छोट्या गोष्टींवर तुमची बीपी वर खाली होत असते. तर मग काय आता तुम्हाला मी रोज रोज डॉक्टरांकडे घेऊन जाऊ का? आणि माझ्याकडे इतके पैसेही नाहीत की मी तुमच्यावर इतके पैसे खर्च करू शकेल. तुम्ही तर घरात रिकामटेकडेच बसलेले असतात. काहीच काम करत तर नाहीत. तुमच्या खाण्यापिण्याचा संपूर्ण खर्च आम्हालाच पाहावा लागतो. शिवाय तुमच्या औषधांवर खर्च होतो तो वेगळाच. बिचाऱ्या आनंदी आपल्या मुलाचे हे बोलणे ऐकून गुपचूप तिथून आपल्या खोलीत निघून जातात. पण थोड्याच वेळात त्यांचा नातू त्यांच्याजवळ येऊन सांगतो की, आजोबा मी आई वडिलांसोबत मूव्ही बघायला जात आहे. आम्ही लोक बाहेरून जेवून येणार आहोत. आईने सांगितले आहे की, तुमच्यासाठी सकाळच्या 2 पोळ्या ठेवल्या आहेत. त्या पोळ्या चहासोबत किंवा तेल मीठ लावून खाऊन घ्या. आणि मुलगा सून मूव्ही बघायला निघून जातात. ही गोष्ट आनंदजी यांना जास्तच खटकते की, माझ्यासाठी तर मुलाकडे अजिबात पैसेही नाही. आणि वेळही नाही, पण स्वतःसाठी पैसेही आहेत आणि वेळही. 3 ते 4 तास मूव्ही बघायला लागू शकतो. पण मला तासाभरासाठीही डॉक्टरांकडे घेऊन जाऊ शकत नाही. ते याच गोष्टीचा विचार करत असतात. तोपर्यंत रात्रीच्या 12 पर्यंत त्यांचा मुलगा विनय आणि सूनही घरी पोहोचतात. नातू तर वाटेतच झोपला होता. त्यामुळे विनय त्याला खोलीत जाऊन बेडवर झोपवतो. आनंदजी त्यांच्या मुलाला विचारतात की, बेटा तू तर म्हणाला होतास की तुझ्याकडे वेळ नाहीये. पण तुझ्याकडे मूव्ही पाहण्यासाठी 4 तास वेळ आहे. पण तुझ्या म्हाताऱ्या वडिलांना डॉक्टरकडे घेऊन जायला मात्र तुझ्याकडे वेळ नाही. आनंदजी असे बोलताच त्यांच्या मुलाने आपल्या वडिलांच्या गालावर 2 चापट मारल्या. आणि म्हणाला की, तुमची हिंमत कशी झाली माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याची. मी स्वतः कमावतो, स्वतः खर्च करतो. तुमच्यासारखे घरी बसून फुकटची भाकरी तोडत नाही. आणि उलट माझ्यावर हुकूमत गाजविण्याचा प्रयत्न करता. शांतपणे एका कोपऱ्यात पडून राहा, नाही तर मी तुम्हाला या घरातून हाकलून देईन. वडिलांचा इतका अपमान केल्यानंतर विनय त्याच्या खोलीत झोपायला निघून गेला. पण आपल्या मुलाने केलेल्या अपमानामुळे आनंदजी आतून पूर्णपणे तुटले होते. एवढा अपमान सहन करूनही ते एका भूतासारखे उभे राहिले आणि विचार करू लागले की, त्यांच्या मुलाने त्यांच्या सोबत हे काय केले. हाच विचार करून करून त्यांच्या डोळ्यांसमोर अंधार येऊ लागला. त्यांना असे वाटत होत की आत्ताच्या आत्ता माझा जीव निघून जावा आणि मला मरण यावे. कारण आत्महत्या करण्याइतपत त्यांच्यात हिंमत नव्हती. पण त्यांच्या मुलाकडून झालेला अपमान त्यांना सहन झाला नाही. त्यामुळे त्याच रात्री 2 कंबल आणि 1 चटई घेऊन घरातून बाहेर पडले. की आता खूप झाले. आता मी क्षणभरही या घरात राहू शकत नाही. आता तर मुलाने त्याची संपूर्ण हद्द पार केली आहे. एकदा हात उचलला म्हणजे आता तो पुन्हा कधीही हात उचलू शकतो. यापेक्षा मी कायमचेच हे घर सोडून निघून जातो. आता या घरात राहणे माझ्या आवाक्याबाहेर गेले आहे. इतका अपमान मी आजपर्यंत कधीच सहन केला नव्हता. असे म्हणत ते त्यांचे काही महत्त्वाचे सामान घेऊन तिथून निघून गेले. आनंदजी बाहेर कडाक्याच्या थंडीत रस्त्याच्या कडेला बाकावर बसून जेमतेम 4 दिवस काढतात. रात्री तेच कंबल आणि चटाई टाकून तिथेच झोपतात. आणि त्यांच्या जवळ असलेल्या थोड्या पैशांनी काहीतरी विकत घेऊन स्वतःचे पोट भरतात.
परंतु या 4 दिवसांत मुलाने किंवा सुनेने त्यांना शोधण्याचा साधा प्रयत्न देखील केला नाही. त्यांच्या जवळ फोन देखील होता. पण त्या दोघांपैकी एकानेही त्यांना फोन केला नाही की एकदा आपल्या वडिलांना फोन करून विचारावे की तुम्ही 4 दिवस झाले कुठे होतात. त्यांना तर हेच हवं होतं की मी त्यांचं घर सोडून निघून जावं. काही कमावत तर नाही, वर फुकटच्या भाकरी तोडता घरी बसून. आणि असेही घरात बसलेले म्हातारे वडील त्याच्या मुलांसाठी ओझेच असतात. आणि जर वडील कमवते असतील तर मुले थोडेफार घरात ठेवूनही घेतात. पण म्हातारपणात जर वडिलांजवळ पैसे नसतील तर त्याच मुलाला वडिलांना आपल्या घरात ठेवणे 2 वेळचे जेवण देणे ओझे वाटू लागते. आनंदजी यांची आधीच तब्येत बरी नव्हती. त्यांचा बीपी वर खाली होत होता आणि शुगरचा त्रास तर होताच. 4 दिवसांपासून ते व्यवस्थित जेवतही नव्हते. त्यामुळे त्यांची तब्येत जास्तच खराब झाली. आणि ते चक्कर येऊन रस्त्याच्या कडेला जागीच कोसळले. तितक्यात वृद्धाश्रमातील लोकांची नजर त्यांच्यावर पडली. आणि त्यांना त्यांच्या वृद्धाश्रमात घेऊन आले. आनंदही यांची तब्येत इतकी बिघडली होती की त्यांना 2 दिवस वृद्धाश्रमातील लोकांनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. तेव्हा कुठे त्यांच्या तब्येतीत काही सुधारणा झाली. वृद्धाश्रमातील लोकांनी त्यांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली. हळूहळू ते देखील वृद्धाश्रमात होणाऱ्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेऊ लागले. सकाळी लवकर उठून वॉकला जाऊ लागले. तिथे त्यांचे काही मित्रही झाले, जे त्यांच्याच वयाचे होते. मग सगळेच वयस्कर मित्र मिळून योगा करायचे. सगळेच मिळून चहा नाश्ता करायचे. आणि आपापली स्टोरी सांगत बसायचे. सुरुवातीला आनंदजी यांचे वृद्धाश्रमात मन रमत नव्हते. खूपच एकांत वाटायचे. त्यांना त्यांच्या घराची खूप आठवण यायची. त्यांना त्या घराची जास्त आठवण येत होती. ज्या घरात त्यांनी त्यांचे आयुष्य घालवले होते. ज्या घराला त्यांनी त्यांच्या मेहनतीच्या कमाईने बांधले होते. पण आज त्यांच्याच मुलाने त्यांना 2 वेळच्या जेवणासाठीही तरसवले होते. त्यांच्या मुलाने त्यांच्या सोबत खूप चुकीचा गैरव्यवहार केला होता. आता ते हळूहळू वृद्धाश्रमात रमू लागले होते. आणि सगळ्या लोकांच्या स्टोरी ऐकून त्यांना इतके तर कळून चुकले होते की म्हातारपणात कसे राहायचे आहे. आपला बँक बॅलन्स कसा सांभाळायचा आहे. आनंदजी त्यांचे मित्र सुरेशजी यांच्या सोबत वृद्धाश्रमाच्या पार्कमध्ये बसलेले होते. सुरेशजी आनंदजी यांना विचारतात की आनंदजी तुम्ही काय काम करत होतात? आणि तुमची बायको कुठे आहे? तेव्हा ते त्यांच्या मित्राला सांगतात की मित्रा मी एक शिक्षक आहे आणि मी एका खाजगी शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला होतो. माझी बायको 20 वर्षांपूर्वीच मला सोडून निघून गेली. माझा एकच मुलगा आहे विनय. आईविना मी त्याला लहानाचे मोठे केले. त्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही. कारण त्याला कधी असे वाटायला नको की त्याची आई असती तर त्याला ही वस्तू मिळाली असती. म्हणून मी दिवसरात्र काम करून त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण केली. त्याला चांगल्यात चांगले शिक्षण दिले. दिवसरात्र एक करून पैसे कमावले. खाजगी शाळेव्यतिरिक्त क्लासेस सुरू केले. ज्यापासून अतिरिक्त कमाई होऊ लागली. आणि माझ्या मुलाच्या शिक्षणावर खूप पैसे खर्च केले. माझा मुलगा शिकून एक चांगला संस्कारी मुलगा होईल. एक चांगली नोकरी करेल तर माझ्याही म्हातारपणात मला सांभाळेल. आणि मग मी माझ्या मुलासोबत सुनेसोबत माझ्या नातवंडासोबत आनंदाने माझे आयुष्य घालवीन. कारण माझी बायको मला माझ्या जीवनाच्या सुरुवातीलाच सोडून गेली होती. संपूर्ण आयुष्य एकांतात एकटं काढले होते. विचार केला होता की मुलगा मोठा झाला की त्याचे लग्न करून एक सुंदर सून घरात येईल. मला नातवंडासोबत खेळायला मिळेल. माझे घर आनंदाने भरून जाईल. किमान माझे शेवटचे दिवस तरी म्हातारपणात चांगले जातील. हेच स्वप्न रंगवून मी माझ्या मुलाला खूप शिकवले. माझ्या मुलाला एका खाजगी कंपनीत चांगली नोकरी देखील मिळाली. मग काही वर्षांनी त्याचे लग्न झाले. घरात एक नातूही आला. पण कालांतराने वयानुसार माझी तब्येत मात्र खराब राहू लागली. त्यामुळे मी माझा खाजगी शाळेतला जॉबही सोडला. आणि मुलांचे क्लासेस देखील बंद केले. मला शुगर आणि बीपीचा त्रास सुरू झाला होता. विचार केला की आता मुलगा कमवता झाला आहे.
मी माझ्या संपूर्ण आयुष्याची कमाई त्याच्यावर खर्च केली आहे. आता म्हातारपणात मुलगा 2 वेळचे जेवण तर देऊच शकतो. पण मी चुकीचा होतो. मी जशी माझी कमाई कधे सोडले तशी मुलाची आणि सुनेची माझ्या सोबत असलेली वागणूक पूर्णपणे बदलली. 6 महिन्यानंतर घरात छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होऊ लागले. प्रत्येक वाद फक्त पैसे मागितले की सुरू व्हायचा. मी माझ्या औषधांसाठी मुलगा आणि सुनेकडे पैसे मागितले तर ते माझ्यासोबत वाद करू लागली. आणि मला सांगायचे की एकतर घरात रिकामटेकडे बसलेले आहात, काही काम तर करत नाहीत. अजूनही तुमचे हातपाय सही सलामत आहेत. तर काम करण्यात काय अडचण आहे तुम्हाला? तुम्ही अजून इतकेही म्हातारे झालेले नाही आहात की घरात रिकामटेकडे बसून राहणार. जरा घराबाहेर पडा आणि पैसे कमवून घरात आणा, जेणेकरून घरात थोडाफार हातभार लावला जाईल. आता मलाच प्रश्न पडला होता की एकतर मी म्हातारा माणूस, त्यातल्या त्यात माझी तब्येतही बरी नाही. मुलगा वेळेवर माझी औषधही आणून देत नव्हता. माझ्याकडून कोणती कामही होत नव्हती. माझा बीपी खालीवर होताच माझे हात पाय थरथर कापायचे. पण माझा मुलगा ही गोष्ट समजून घ्यायला तयारच नव्हता. आणि शेवटी पैशांना घेऊन घरात खूप मोठं भांडण झालं. ज्या कारणास्तव मुलांनी माझ्यावर हातही उचलला. आणि तेव्हाच मी ठरवले की आता मी या घरात निर्लज्ज सारखं राहणार नाही. आणि मी त्या घरातून बाहेर पडलो आणि आता या वृद्धाश्रमात राहत आहे. आयुष्य ही काय काय खेळ खेळते ना मित्रा, कळतच नाही. आधी देवाने माझ्या पत्नीला स्वतःकडे बोलावून घेतले. आणि आता मी माझे म्हातारपण या वृद्धाश्रमात घालवत आहे. एके दिवशी वृद्धाश्रमातील सर्व लोक जेवण करून बसले होते. तेव्हाच त्यांच्या कानांवर एक बातमी ऐकायला मिळते की संपूर्ण देशात लॉकडाऊन लागले आहे. लागू झाल्याची बातमी ऐकायला मिळते. महामारीच्या आजारामुळे सर्व शाळा बंद झाल्या असून शाळेत ऑनलाईन वर्ग सुरू होणार आहेत. तेव्हाच आनंदजी यांना एक छान कल्पना सुचते की ऑनलाईन क्लासेस घेण्यासाठी शाळेतही जाण्याची आवश्यकता नाही. शाळेत जसे उभे राहून शिकवावे लागते तसे उभे राहून शिकविण्याची गरज भासणार नाही. घरी राहूनच तुम्ही मुलांना शिकवू शकता. केवळ एका मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही मुलांना शिकवू शकता. आनंदजी हे गणित आणि सायन्स विषयात मास्टर होते. ते 2-3 शाळेत त्यांचा ऑनलाईन रिझ्यूम पाठवतात. आणि काही दिवसातच त्यांची एका शाळेमार्फत गणित आणि सायन्स या विषयासाठी शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येते. आता त्यांना ऑनलाईन शिकविण्याचे चांगले पैसे देखील मिळू लागले होते. ते सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत त्यांच्या मोबाईलमध्ये ऑनलाईन येऊन मुलांना शिकवत होते. आता ते महिन्याला 25,000 रुपये कमवू लागले होते. आता ते स्वतःचा खर्च स्वतः काढू लागले होते. आता ते काही पैसे ते राहत असलेल्या वृद्धाश्रमात ही दान करू लागले. ज्यामुळे तिथे राहणाऱ्या असहाय्य लोकांची काही प्रमाणात मदत होऊ लागली. कारण आता या म्हातारपणात त्यांना इतक्या पैशांची गरजही नव्हती की इतका पैसा ते स्वतःवर खर्च करू शकतील. आता ते आत्मनिर्भर झाले होते. पण एके दिवशी त्यांच्या मुलाला आणि सुनेला ही बातमी कळते की त्यांचे वडील पुन्हा पैसे कमवू लागले आहेत. पुन्हा टीचिंग करू लागले आहेत. मग ते इतके पैसे कुठे खर्च करत असतील. म्हणून शेवटी ते कसेही करून त्यांच्या वडिलांना शोधून काढतात. एका आठवड्यानंतर आनंदजी यांचा वाढदिवस असतो. त्यामुळे वाढदिवसाचे औचित्य साधून मुलगा आणि सून केक घेऊन आनंदजी यांच्याजवळ त्या वृद्धाश्रमात पोहोचतात. केक आपल्या वडिलांकडे देत दोघेही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात आणि म्हणतात की बाबा, आज तुम्ही 65 वर्षांचे झाले आहात. तुमचं नातू तुमची खूप आठवण काढत असतो. आता तुम्ही माझ्या सोबत घरी चला. खूप दिवस राहिलात तुम्ही वृद्धाश्रमात. आम्ही आज तुम्हाला न्यायला इथे आलो आहोत. आता तुम्ही तिथे घरी आमच्या सोबतच राहायचे आहे. आनंदजी शांतपणे आपल्या मुलाचे आणि सुनेचे बोलणे ऐकत असतात. ते काहीच बोलत नाहीत. तेव्हा त्यांचा मुलगा पुन्हा त्यांना म्हणतो की बाबा, आम्ही तुम्हाला खरंच न्यायला आलो आहोत. तुम्ही आमच्या सोबत चला. पण आनंदजी त्यांच्या मुलासोबत घरी जाण्यास स्पष्टपणे नकार देतात. मुलगा आणि सून वृद्धाश्रमातून रिकाम्या हाताने परत घरी येतात. पण 6 महिन्यातच कोरोना व्हायरसमुळे विनयची नोकरी जाते.
आता तर घर खर्चही काढणे मुश्किल झाले होते. आणि त्यामुळेच पैशांच्या तंगीमुळे दोघ नवरा बायकोमध्ये भांडण होऊ लागली. त्यांची जी काही बचत असते ती 4 महिन्यात संपते. आणि त्याला दुसरीकडे कुठे नोकरीही मिळत नाही. आता मात्र त्या दोघांकडे दुसरा कोणता पर्याय देखील उरला नव्हता. त्यामुळे ते दोघेही पुन्हा धावत पळत आनंदजी यांच्याकडे येतात. आणि विनय रडतच त्याच्या वडिलांच्या पाया पडतो आणि सांगतो की, बाबा आता माझी नोकरीही गेली आहे व दुसरी कोणती नोकरीही मिळत नाहीये. तुम्हाला तर माहीतच आहे की घरात किती खर्च असतो. आता माझ्याकडे इतकेही पैसे नाहीत की मी मुलाच्या शाळेची फी भरू शकेन. खाण्यापिण्याचा देखील बराच खर्च आहे. तुम्ही तर आता खूप पैसे कमवत आहात तर कमीत कमी तुम्ही तरी तुमच्या मुलालाही काही पैसे द्या. आता तुम्ही नाही तर मग आणखीन कोण देणार? मी तर तुमचाच मुलगा आहे आणि आपल्या मुलासोबत कोणी असे वागत का? तुमचा मुलगा खूप टेन्शनमध्ये आहे. पैशांसाठी इकडे तिकडे भटकत आहे. आणि तुम्ही तुमचेच पैसे तुमच्या मुलाला न देता वृद्धाश्रमात दान करत आहात. कसे वडील आहात तुम्ही? तुम्हाला जराही दया येत नाही तुमच्या मुलावर, सुनेवर, तुमच्या नातूवर. मुलाचे बोलणे ऐकून आनंदजी त्यांच्या खुर्चीवरून उठतात आणि उभे राहतात. वृद्धाश्रमातील सगळी लोक म्हणजेच त्यांचे मित्रमंडळी तिथेच बसलेले असतात. ते विनय जवळ येतात आणि विनयच्या जोरात 2 कानाखाली वाजवतात. आणि मग विचारतात की बेटा आज तुला कळाले की, तुला एक वडीलही आहेत. तुला आज इतक्या दिवसांनी माझी आठवण आली. तुझ्या वडिलांसाठी तुझे काहीच कर्तव्य नाही का? आज तुझ्याकडे पैसे नाहीत तर तू माझ्याकडे पैसे मागण्यासाठी आलास. मला आज माझ्या कर्तव्याची आठवण करून देत आहेस. तर मग त्या दिवशी काय झाले होते जेव्हा तू मला डॉक्टरांकडे घेऊन जाण्यास नकार दिला होता? मग ते तुझे कर्तव्य नव्हते का? अरे, तू एका वडिलांचा जितका अपमान केला आहेस, तितका तर कुणीच करत नाही. मनात किती आशेचे किरण ठेवून मी तुला वाढवले होते. मी माझं स्वतःचं आयुष्य, माझ्या आयुष्याची संपूर्ण कमाई तुझ्यावर खर्च केली. पण त्या बदल्यात तू माझ्या सोबत काय केलेस? तू माझ्यावर हात उचलून मला माझ्याच घरातून बाहेर पडण्यास मजबूर केलेस. आणि आज जेव्हा तुझी नोकरी गेली, हातात पैसे उरले नाहीत, तेव्हा तू मला इथे आपल्या मुलांच्या प्रती एका वडिलांचे कर्तव्य काय असते हे सांगायला आलास. मग मुलांचे कर्तव्य नसते का? आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना सांभाळणे, त्यांची म्हातारपणात सेवा करणे, त्यांना वेळोवेळी औषध आणून देणे. आणि आलास मला इथे शिकवायला. आत्ताच्या आत्ता वृद्धाश्रमातून चालत आहो. नाहीतर मी पोलिसांना फोन करून तुला आपल्या वडिलांवर हात उचलण्याच्या आरोपाखाली आत टाकून देईन. आनंदी यांचे धाडस पाहून वृद्धाश्रमातील उपस्थित सगळे लोक टाळ्या वाजवू लागले आणि म्हणाले की, तुम्ही खूप छान निर्णय घेतला आहे. अहो, तुमच्या मुलाकडून एकदा फसवणूक झाली आहे. आणि दुसऱ्यांदा तुम्ही सावध पवित्रा हातात घेतला, ही खूप धाडसाची गोष्ट आहे. असे धाडस आताच्या परिस्थितीत वडीलधारी माणसांनी घ्यायलाच हवा. तुमचे मुले तुमच्या जवळ काही ना काही घेण्यासाठी आले होते, देण्यासाठी नाही. तुमच्या मुलाचा हेतू चांगला नव्हता. तेवढ्यात वृद्धाश्रमातील मॅनेजरही तिथे येतो आणि विनयला म्हणतो की, तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा. आणि कोणावरही जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नका. अन्यथा आम्ही तुम्हाला कायद्याच्या भाषेत समजावून सांगू. मुलगा आणि सून अपमानित होऊन खाली मान घालून वृद्धाश्रमातून निघून जातात. आणि आनंदजी त्यांचे उरलेले आयुष्य वृद्धाश्रमात अगदी आनंदात घालवण्याचा निर्णय घेतात. आणि त्यांची कमाई देखील वृद्धाश्रमाला देतात. मित्रांनो, स्वाभिमानी वडिलांचा हा धाडसी निर्णय तुम्हाला कसा वाटला? तुम्ही त्यांच्या जागी असतात तर काय केले असते? आजच्या तरुण पिढीला जागृत करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. अशा कथांमधूनच येणाऱ्या पिढीला जाणीव होऊ शकते. कृपया या कथेबद्दल आपले मत कळवा. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.